नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर ज्येष्ठ नागरिकांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन। अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या वतीनं इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढून कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये वयोवृद्ध महिला पुरुष मोठ्या प्रमाणात सामील होऊन आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं। या निवेदनामध्ये दरमहा 10,000 रुपये सन्मान धन मिळावे, केंद्र व राज्य शासन स्तरावर कॅबिनेट दर्जाचे स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन केले जावं, अॅट्रॉसिटी कायद्याच्या धर्तीवर विशेष कायदेशीर आचारसंहिता बनवली जावी, संरक्षण वाहतूक कायदा व सुव्यवस्था इत्यादी नागरी सुविधा विशेष श्रेणीच्या स्वरूपात दिल्या जाव्यात, प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र मोफत दवाखान्याची सोय करण्यात यावी, 60 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती नागरिकत्वास पात्र असेल, अशा विविध मागण्यांसाठी इस्लामपूर येथे ज्येष्ठ नागरिकांनी धरणे आंदोलन केलं होतं। यावेळी जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील, कोषाध्यक्ष चंद्रशेखर मोरे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट किरण पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष DP सावंत, महिला अध्यक्ष वाळवा तालुका प्राचार्य इंद्रायणी पाटील, वाळवा तालुका उपाध्यक्ष तानाजी पाटील, वाळवा तालुका सचिव RN मोहिते, वाळवा तालुका कार्याध्यक्ष नेवरीकर BN तसेच संघटनेचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते।